तर लढ्याला यश आल्यानंतर मराठा आंदोलकांकडून जल्लोष केला जातोय। थेट जाऊया वाशीत, आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, एकीकडे जेसीबींमधून फुलांची उधळण करण्यासाठीची सज्जता आहे। मराठा आंदोलक जे आहेत ते हे माहिती कळल्यापासूनच जल्लोष करतायत। काय नेमकं वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनोज जरांगे या सगळ्याच मराठा आंदोलकांच्या समोर आता कधी येणार आहेत? नक्कीच मोठा जल्लोष जो आहे तो मराठा बांधवांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की आता जर टोप्या पाहिल्या तर आपण या ठिकाणी बघू शकतो की या टोप्यांवरती मराठा व कुणबी एकच आहे। हाच मुद्दा घेऊन जरांगे पाटील गेले 5 ते 6 महिन्यापासून आंदोलनाने उपोषण करत होते आणि त्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आपल्यावर काही मराठा बांधव आहे। हीच मागणी होती, त्याला यश आलंय। कसं बघता, किती वेळात पाटील येतील? अगदी हीच मागणी आणि संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील यांचा संघर्ष खूप झालेला आहे। मराठा आरक्षण कुणबी प्रमाणपत्र मिळावं म्हणून या संघर्षाचं यश सर्व मराठा समाजाचं मनोज दादा जरांगे पाटील यांना जाणार आहे आणि सर्व समाजाला जाणार आहे। आता थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्री येणार आहेत, त्यासाठी मनोज दादा पाटील त्या चौकामध्ये जाणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज एवढा आम्हाला गर्व अभिमान आहे मनोज दादाचा। त्यांनी संसार, त्यांचे लेकरं बाळ, आई वडील बायको, अगदी म्हणजे त्यांना 7 महिने झालं त्यांच्याकडे पाहिलं नाही। आपल्याला एक दिवस घराकडे नाही पाहिलं तर कधी जाईल वाटतं, पण त्या व्यक्तीची, मनोज दादांची कमाल आहे आणि जिद्द एवढी आहे। कारण मी बीडचे असल्यामुळं, मनोज दादा पाटील हे बीडचे असल्यामुळं आम्ही सर्व मराठा समाज, मराठा महिला त्यांना नेहमीच सपोर्ट करतो आणि महाराष्ट्रातून पण सर्वच सपोर्ट करतात। मनोज दादा जरांगे पाटील यांचं अभिनंदन तर नक्कीच आहे, पण त्यांचं एक कौतुक असं करावं वाटतं, ते माणूस फार जिद्दी आहे, चिकाटी आहे। आज त्यांनी सर्व स्वतःच्या पदरामध्ये पाडून घेऊन आमचे मराठा मावळे जे आज देशोधडीला लागत होते हुशार असून, त्यांचं नक्कीच आशीर्वाद मनोज दादा जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे, एवढंच मी म्हणू शकते। नक्की आपल्याबरोबर अजूनही काही बांधव आपण बातचीत करणार आहोत। आंदोलनाला यश आलंय, जल्लोष सगळ्यांमध्ये पाहायला मिळत आहे। काय सांगणार, काय भावना आहेत तुमच्या? आमच्या भावना अशा आहे की गेल्या 40-45 वर्षापासून लढा चालू होता। माथाडी कामगार संघटनेचे नेते या ठिकाणी अण्णासाहेब पाटील त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली होती। त्याच्यानंतर वडजे पाटील, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगतो अण्णासाहेब जावळे पाटील, त्याच्यानंतर मेटे पाटील, हे सर्व या ठिकाणी आरक्षणासाठी त्यांनी बलिदान दिलं। त्याच्यानंतर हजारो तरुणांच्या आत्महत्या झाल्या, तरी देखील सरकार या ठिकाणी आरक्षण दिलं नाही। आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वामध्ये मी तर असं म्हणेल की हे जेवढेच म्हणजे ज्यांचे बलिदान झाले टोटल ज्यांच्या क्रांतिकारकांचे, तेवढी शक्ती मनोज दादा जरांगे पाटलांमध्ये उतरली आणि त्यांनी या ठिकाणी मी तर असं म्हणेल, ज्ञानेश्वर महाराजांनी रचला पाया तुका झाला शे कळस, तसा मनोज बाकीचे जे क्रांतिकारक होऊन गेले ते पाया झाले आणि जर मनोज जरांगे दादा हे कळत झालेले आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आमचा ह्या ठाण्या वाघाचं आम्ही खूप असं स्वागत करणार आहोत। नक्की कसं स्वागत करणार आहे? ज्या वाशीमध्ये आमचे अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणामध्ये विधानसभेमध्ये गोळी मारून घेतली होती, तिथंच मराठ्यांची छावणी पडली। छावणी पडल्यापासून इथूनच सरकार, गव्हर्नमेंट वगैरे जे काही GR होते ते इथं घेऊन आलेले आहेत। पण याच्यामध्ये अजून अभ्यासक वगैरे मराठा समाज पूर्ण अभ्यास करणार, याच्यामध्ये कोणी काही खुटी मारून ठेवली का, याचा अभ्यास वगैरे केल्याच्या नंतर ज्यावेळेस जरांगे पाटील स्वतः प्रेस घेऊन सांगतील का आता मराठ्यांना आरक्षण, नक्कीच आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती मनोज जरांगे यांच्या संबोधनाची। उपस्थितांना ते कधी संबोधित करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सागर, अपडेट्स घेत राहू।